माझं नाव प्राजक्ता आहे. मी सुंदर आणि सुदृढ शरीराचे होते. माझे 2 महिन्यांचं बाळ होतं. मी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही महिन्यातच माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन लागले. घरात 2 वेळचे अन्न शिजेल इतकेच पैसे तो घरात आणायचा. हळूहळू तो त्याच्या व्यसनात पूर्णपणे बुडून गेला. या व्यसनामुळे त्याने आपली नोकरी देखील गमावली. तेव्हा मी कशीबशी घर चालवत होते. पण एके दिवशी माझ्या नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. पैशासाठी तो आपल्या पोटच्या बाळाला विकण्याच्या तयारीत होता. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाताना पाहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. त्याच वेळी मी माझ्या नवऱ्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी बाळाला घेऊन तर घर सोडले. मी माहेरीही जाऊ शकत नव्हते, कारण मी माझ्या माहेरच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. माझ्या माहेरच्यांनी माझ्याशी सगळं नातं तोडलं होतं. त्यांच्या दृष्टीने मी त्यांच्यासाठी मेलीच होते. माझ्या 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन मी घराबाहेर पडले. पण देवाच्या कृपेनं मला डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी जास्त फिरावे लागले नाही. माझ्या एका मैत्रिणीने मला मदत केली. तिने मला काही पैसे उधार दिले आणि एक खोली भाड्याने घेऊन दिली. मी फारशी शिकलेले नव्हते, त्यामुळे मोठ्या कंपनीत नोकरी मिळणे शक्यच नव्हतं. सलग 4 दिवस मी माझे बाळ घेऊन नोकरीच्या शोधात फिरत होते. पण माझ्याकडे बाळ आहे हे पाहून कोणीही मला नोकरी देण्यास तयार नव्हतं. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे काही वेळासाठी बाळाला ठेवले आणि कामाच्या शोधात निघाले. अखेर मला एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तिथं माझं रूप मला काम मिळवून देण्यात मदतनीस आलं. माझी त्या हॉटेलमध्ये एक सेविका म्हणून नोकरी लागली होती. मी एका बाळाची आई आहे हे मी तिथे कोणालाही सांगितलं नव्हतं. माझा पगार 9,000 रुपये ठरला होता. दुसऱ्या दिवशी मी कामाला सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस मी माझ्या बाळाला मैत्रिणीकडे सोडत होते, पण नंतर तिने त्याला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे मी लपून-छपून माझ्या बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. त्याला झोपून मी त्याला स्टोअर रूममध्ये ठेवत असे. अनेक वेळा बाळाला दूध न पाजल्यामुळे माझ्या छातीत ताण येई आणि त्यामुळे माझे कपडे दुधाने भिजत असत. बाळ अगदी जवळ असूनही त्याला दूध पाजायला मी वारंवार जाऊ शकत नव्हते. एक दिवस माझ्या मॅनेजरने मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. त्यांनी मला हॉटेलमधील एका खोलीचा नंबर सांगितला आणि सांगितले की त्या खोलीत एक गेस्ट तुझी वाट पाहत आहे. याशिवाय त्यांनी काहीही स्पष्ट केलं नाही. जेव्हा मी त्या खोलीत गेले तेव्हा तिथे एक भारदस्त शरीरयष्टी असलेली व्यक्ती बेडवर बसलेली होती. त्याने मला आत बोलावून खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं. दरवाजा बंद होताच त्याने माझ्यासमोर आपली मागणी मांडली. तो म्हणाला की माझ्यासमोर नाचून दाखव. मी नाचणारी मुलगी नव्हते, त्यामुळे मी अवाक झाले. मी तेव्हाच त्या व्यक्तीला नकार दिला आणि खोलीतून बाहेर पडू लागले. तेवढ्यात त्याने माझ्यासमोर 10,000 रुपये ठेवले. थोडा वेळ नाचण्यासाठी त्याने मला 10,000 रुपये देऊ केले होते. सध्या मला पैशांची खूप गरज होती, त्यामुळे मी ते पैसे घेतले आणि नाचायला सुरुवात केली. नाचताना माझ्या छातीत ताण जाणवू लागला. याचा अर्थ माझ्या बाळाला भूक लागली होती. मी नाचण्याचा वेग कमी केला तसे त्या व्यक्तीने मला नाचणे बंद करायला सांगितले. अचानक त्याने माझ्याकडे दुधाचा हट्ट धरला आणि म्हणाला की मला तुझे दूध दे. त्याचे बोलणे ऐकून मी घाबरले होते. कोणी व्यक्ती अशी मागणी कशी काय करू शकतो, या विचारातच मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माझ्यासमोर 2 दुधाच्या बाटल्या ठेवल्या. तो म्हणाला की मला या बाटल्या भरून दूध हवे आहे. मी धक्का बसून विचारले की तुम्ही हे काय बोलत आहात, हे तुम्हाला समजतं आहे का? मी असं काही काम करू शकत नाही. हे ऐकून पुन्हा त्या व्यक्तीने माझ्यासमोर 10,000 रुपये ठेवले. इतके पैसे पाहून मी थक्क झाले. मग मी त्या दुधाच्या बाटल्या घेऊन पडद्यामागे गेले आणि त्याला दूध काढून दिलं. ते दूध घेऊन ती व्यक्ती तिथून निघून गेली. माझ्यावर खूप कर्ज होतं, त्यामुळे आज मिळालेल्या पैशांनी मी माझे बरेच कर्ज फेडू शकणार होते. त्या खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या बाळाकडे गेले. त्याला दूध पाजलं आणि आम्ही घरी जायला निघालो. काही दिवसांनी पुन्हा एकदा त्या व्यक्तीने मला त्याच खोलीत बोलावलं. खोलीत जाताच त्याने मला सुरुवातीला सर्व्हिंगचे काम सांगितले आणि थोड्याच वेळानंतर त्याने पुन्हा 2 बाटल्या दूध मागितलं. आजही त्याने मला तसेच पैसे दिले होते. त्याने मला त्याला त्याच्या नावाने हाक मारायला सांगितलं होतं. त्याचं नाव रोहन होतं. तो दुधाच्या बाटल्या घेऊन निघून जायचा. त्या दिवशी काम आटोपल्यानंतर मी माझ्या बाळाला घेऊन घरी निघाले. घरी पोहोचल्यावर मी बाळाला बेडवर झोपवले आणि बाहेर येऊन घराचा दरवाजा बंद करू लागले. अचानक माझी नजर समोर गेली. तिथे रोहन मला दिसला. तो माझा पाठलाग करत माझ्या घरापर्यंत का आला असेल, या विचाराने माझ्या मनात भीतीचं काहूर माजलं.
मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून नजर फिरवली आणि दरवाजा बंद करून घरात आले. काही वेळाने पुन्हा माझ्या घराचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडताच बाहेर माझा नवरा दिसला. मला वाटले कदाचित त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप आला असेल, म्हणून तो मला आणि बाळाला परत न्यायला आला असावा. तो गोड बोलून घरात आला. प्रेमाच्या गोड गप्पा मारत त्याने माझ्यासोबत वेळही घालवला. पण काही वेळातच त्याने माझ्या बाळाला माझ्यापासून खेचून नेण्याचा प्रयत्न केला. तो माझ्याकडे पैशांची मागणी करत होता. म्हणाला की मला 20,000 रुपये दे, नाहीतर मी मुलाला घेऊन जाईन आणि विकेन. माझ्याकडे जे काही होतं ते सगळे पैसे मी त्याला दिले आणि त्याच्यापासून माझ्या बाळाची सुटका केली. त्याला घरातून बाहेर काढल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी मी रोजच्याप्रमाणे कामावर गेले. आजही रोहन तिथे आला होता. त्याने रोजच्याप्रमाणे 2 बाटल्या दूध मागितलं. तो रोज दूध घेऊन कुठे जातो हे मला बघायचं होतं. त्यामुळे मी त्याच्या मागे गेले. पार्किंगजवळ पोचल्यावर तो अचानक कुठे गायब झाला हे मला समजलंच नाही. शेवटी मी हॉलमध्ये परत जाऊन माझ्या कामाला लागले. त्या रात्री माझ्या घराचा दरवाजा पुन्हा वाजला. दरवाजा उघडायला मला भीती वाटत होती, कारण आजही माझा नवरा मला त्रास द्यायला आला असेल तर मी त्याला कोणतेही पैसे देऊ शकणार नव्हते. दरवाजा वारंवार वाजत होता आणि त्याच्या आवाजाने बाळ उठेल म्हणून मी इच्छा नसतानाही दरवाजा उघडला. तर समोर माझा नवरा नसून रोहन उभा होता. तो म्हणाला की माझी गाडी खराब झाली आहे. आजची रात्र मी इथे थांबू शकतो का? गेल्या काही दिवसापासून मी त्याला ओळखत होते आणि त्याची माझ्यावर वाईट नजर नाही हे मी समजले होते. त्यामुळे मी त्याला एक रात्र माझ्या घरात राहण्याची परवानगी दिली. माझे घर फारच छोटे होते. एकाच खोलीत किचन, बाथरूम सगळं काही होतं. झोपायला एकच गादी होती. त्या रात्री रोहन माझ्या शेजारी झोपला होता. मी त्याच्याकडे पाठ करून झोपले होते. मध्यरात्री मला अचानक माझ्या छातीवर हात जाणवला आणि मी घाबरून उठले. तेव्हा मला समजले की कदाचित मी उगाचच घाबरले होते, कारण जो हात मला जाणवला तो माझ्या बाळाचा होता. त्या रात्री मला पूर्ण वेळ झोप लागली नव्हती. मला रोहनच्या चेहऱ्याची आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची भीती वाटत होती. सकाळी तो लवकरच आपल्या घरी निघून गेला आणि मीही आवरून कामावर आले. काल रात्री 1 मिनिटही माझा डोळा लागला नव्हता. कामावर पोहोचताच मॅनेजरने मला रोहनच्या खोलीत पाठवलं. आजही त्याने मला 10,000 रुपये दिले आणि 2 बॉटल दूध घेऊन निघून गेला. यावेळी मी त्याचा पाठलाग केला. रोहन त्याच हॉटेलमधील एका खोलीत गेला होता. मी त्या खोलीचा कानोसा घेणार इतक्यात माझे मॅनेजर आले. ते म्हणाले की प्राजक्ता, मी केव्हापासून तुला CCTVमधून बघतोय. तू आपल्या गेस्टचा पाठलाग का करते आहेस? इतर काम सोडून हे काम का करत आहेस? यापुढे जर तू असं केलं काही करताना दिसलीस तर तुला कामावरून काढून टाकेन. मॅनेजरची माफी मागून मी परत माझ्या कामाला लागले. पण त्या व्यक्तीचे सत्य जाणून घेण्याची माझी जिद्द कायम होती. दुसऱ्या दिवशी रोहन माझ्याकडून दूध घेऊन गेला. त्यानंतर मी हाऊसकीपिंगचे कपडे घालून त्याच खोलीत गेले जिथे तो गेला होता. आत जाताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या खोलीत मला 2 जुळी बाळं दिसली. रोहन खिडकीजवळ उभा राहून सिगारेट ओढत होता. मला तिथून पाहून तो दचकला. मी त्याला धमकावून म्हणाले की मी तुझी पोलिसात तक्रार करेन. तू या मुलांना किडनॅप केलं आहेस ना? तू एक फसवणूक करणारा माणूस आहेस, हे तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय. मी खोलीतल्या फोनवरून पोलिसांना कॉल करायला सुरुवात केली. त्याचवेळी रोहनने मागून येऊन मला घट्ट पकडले. तो अगदी माझ्याजवळ येऊन मला समजावू लागला. तू समजते आहेस तसं काहीही नाही. मी बोलतच राहिले. तेव्हा रोहनने मला त्याच्याकडे वळवले आणि माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, प्राजक्ता, आता तू फक्त माझं ऐकशील. तो पुढे काही बोलू लागला. ही जुळी मुलं माझीच आहेत. माझी पत्नी या जुळ्या मुलांना जन्म देऊन या जगातून निघून गेली. मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. तिच्या जाण्याने मी एकटा पडलो. घरातील नोकरांनी माझ्या मुलांची काळजी घेतली, पण वरचे दूध प्यायल्याने त्याच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागला. मला कुठेही मिल्क डोनर मिळत नव्हती. ज्या हॉटेलमध्ये तू काम करतेस ते माझंच हॉटेल आहे. त्या दिवशी तू काम विचारायला आली होतीस तेव्हाच मला आमच्या एका कर्मचारी महिलेकडून समजले की तूही एका बाळाची आई आहेस. नंतर मी तुला काम करताना पाहिलं आणि तुझे कपडे दुधाने भिजलेले पाहून मला कळलं की तूच माझ्या मुलांना दूध देऊ शकतेस. परंतु अगोदर मला वाटलं की तू सहजासहजी मला दूध देण्यास नकार देशील. म्हणून मी तुझ्याशी कठोरपणे वागलो आणि तुला पैशाचे आमिष दाखवले. तुला पैशांची गरज आहे हे माझ्या लक्षात आल्यावर
माझे काम आणखीनच सोपं झालं. काही पैसे देऊन मी माझ्या मुलांसाठी दूध मिळवू शकत होतो. मला रात्री अपरात्री माझ्या मुलांसाठी दूध लागते. जर ते तुझ्याकडून मिळू शकेन याची मला खात्री करायची होती. पण सहजरित्या तू मला तुझ्या घराचा पत्ता दिला नसता. त्यामुळे मी तुझा पाठलाग करत तुझ्या घरापर्यंत पोचलो होतो. तुझ्या नवऱ्याने मध्यरात्री येऊन तुला त्रास दिल्याचं मी पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी मी त्याला तुझ्या घरात पुन्हा येताना पाहिलं आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. तो पुन्हा तुझ्या घरी येऊन तुला त्रास द्यायला नको म्हणून मी त्या रात्री तुझ्या घरीच थांबलो होतो. प्राजक्ता, तुझे खूप आभार. तुझ्या मदतीमुळे माझ्या मुलांची तब्येत खूप सुधारली आहे. तुझ्या दुधामुळे माझी मुले सदृढ झाली आहेत आणि त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. नवजात बाळाला निदान 1 वर्ष तरी आईच्या दुधाची गरज असते. काही दिवसांसाठी का होईना तू माझ्या मुलांची आई झाली आहेस. इथून पुढे तू माझी मदत करशील की नाही हे मला माहीत नाही, पण आजपर्यंत दिलेल्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. तो हॉटेलचा मालक असूनही आपल्या मुलांसाठी एक सामान्य लाचार बाप बनला होता. बाप असण्याचं कर्तव्य तो चोखपणे पार पाडत होता. मी माझ्या बाळासाठी जे करत होते तेच मी त्याच्या मुलांसाठी केलं. मग हॉटेलची नोकरी सोडून मी रोहनच्या मुलांची काळजी घेणारी आया बनले. त्यांना स्तनपान करू लागले आणि त्यांच्या मदतीने चांगले पैसे मिळवले. त्या पैशाने मी स्वतःसाठी घर खरेदी केलं आणि माझ्या सर्व कर्जाचं निवारण केलं. आता माझं आयुष्य खूप चांगलं चाललं आहे. आता माझ्या मुलासोबत रोहनची मुले देखील मोठी झाली आहेत आणि ती मुले देखील मला माझ्या मुलाप्रमाणे आई म्हणून हाक मारतात. खरं तर कळत नकळत मुलांकडे रोहन आणि मी एकमेकांच्या जवळ येत गेलो. आता रोहनने मला लग्नासाठी प्रपोज केला आहे, पण त्याला लग्नासाठी होकार द्यावा की नाही हे मला समजत नाही. रोहनने लग्नाचा प्रस्ताव मांडल्यापासून माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. एका बाजूला माझ्या आयुष्यातील ती काळी रात्र होती जिथे माझ्या स्वतःच्या पतीने पैशांसाठी आपल्या 2 महिन्यांच्या बाळाचा सौदा करण्याचा प्रयत्न केला होता. माहेरच्यांनी तोडलेले संबंध, समाज, गरिबी आणि एकटीने दिलेला लढा या सगळ्या जखमा अजूनही कुठेतरी ओल्या होत्या. दुसऱ्या बाजूला रोहन होता, ज्याने जगाच्या नजरेत श्रीमंत आणि कठोर असूनही आपल्या मुलांसाठी एक असहाय्य पिता बनून माझ्यासमोर हात जोडले होते. ज्याने मला निवारा दिला, सन्मान दिला आणि माझ्या बाळाला आपल्या मुलांप्रमाणे माया दिली. त्या रात्री घरात शांतता पसरली होती. आरव, अयांश आणि माझा मुलगा कबीर तिघही मुलं गाढ झोपली होती. तिघांचे निष्पाप चेहरे पाहून माझे डोळे पाणावले. या तिघांनी मला कधीच 2 वेगवेगळ्या विश्वांची जाणीव होऊ दिली नव्हती. ते माझ्यासाठी माझी 3 मुलेच होती. मी गॅलरीत उभी राहून थंड वाऱ्यावर विचार करत होते. तेवढ्यात मागून मंद पावलांचा आवाज आला. रोहन हातात 2 कॉफीचे कप घेऊन तिथे आला. त्याने एक कप माझ्यापुढे धरला. त्याच्या डोळ्यात कसलाही दबाव नव्हता, तर फक्त एक अथांग आदर आणि आर्तता होती. खूप विचार चालू आहेत ना मनात? रोहनने अत्यंत हळुवार आवाजात विचारलं. मी कॉफीचा कप हातात घेत खाली पाहिलं. रोहन, मी एक सामान्य घरातील मुलगी आहे. माझं एक लग्न अपयशी ठरलं आहे. माझं स्वतःचं मूल आहे. तुम्ही एका मोठ्या साम्राज्याचे मालक आहात. जग काय म्हणेल? आणि महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय तुम्ही केवळ मुलांसाठी आई म्हणून घेत तर नाही ना? रोहन मंद हसला. त्याने त्याचा कप बाजूला ठेवला आणि एक पाऊल पुढे टाकत माझ्या अगदी जवळ आला. रात्रीच्या मंद प्रकाशात त्याचे भारदस्त व्यक्तिमत्व आणि त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा मला निशब्द करत होता. त्याने हलकेच माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याच्या स्पर्शात एक अद्भुत ऊब होती. प्राजक्ता, रोहन म्हणाला. त्याचा आवाज अत्यंत खोल आणि भावूक झाला होता. सुरुवातीला तू माझ्यासाठी फक्त माझ्या मुलांची तारणहार होतीस. एक आई म्हणून मी तुझं समर्पण पाहिलं, पण गेल्या 2 वर्षात मी तुला एक स्त्री म्हणून ओळखलं आहे. तुझा स्वाभिमान, तुझं प्रेमळ मन आणि तुझी सहनशीलता पाहून मी रोज तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्या मुलांना आई तर तू पहिल्या दिवसापासून दिली आहेस, पण आज मला माझ्या आयुष्यासाठी माझी अर्धांगिनी हवी आहे. मी हा प्रस्ताव माझ्यासाठी ठेवला आहे, कारण माझं हृदय आता तुझ्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. त्याच्या शब्दांनी माझ्या हृदयाची धडधड वाढवली. रोहनने हळूच हात पुढे करून माझ्या गालावरून घसरलेली एक केसांची बट मागे केली. त्याचा तो हलका रेशमी स्पर्श माझ्या अंगावर काटा आणून गेला. मी थरथरत्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी केवळ आणि केवळ निस्सीम प्रेम दिसत होतं.
तुला वेळ हवा असेल तर तू घे, रोहन पुढे म्हणाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भूतकाळाची कोणतीही सावली आपल्या भविष्यावर पडणार नाही. कबीर माझाच मुलगा आहे आणि राहील. मला तुझी साथ हवी आहे. तुझा हात जन्मभरासाठी हातात हवा आहे. मी काही बोलू शकले नाही. डोळ्यातून वाहणारे अश्रू रोहनने आपल्या अंगठ्याने अतिशय हळुवारपणे पुसले. त्याने मला जवळ ओढलं आणि त्याच्या रुंद छातीवर माझं डोकं टेकवलं. त्या मिठीत एक सुरक्षितता, इतकी शांती आणि इतकं प्रेम होतं, जे मला आयुष्यात कधीच अनुभवता आलं नव्हतं. मीही नकळत त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले. तो एक मूक होकार होता, जो शब्दांविना त्या रात्री, शांत रात्री आमच्या दोघांच्या हृदयाने ऐकला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ एका वेगळ्याच उत्साहात उगवली. रोहनच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मुलांनी घरात नेहमीप्रमाणे दंगा मांडला होता. कबीर रोहनच्या खांद्यावर बसला होता, तर आरव आणि आयांश त्याचे पाय पकडून हसत होते. ते दृश्य पाहून माझ्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटलं. काही दिवसातच रोहनने कोर्ट मॅरेजची तयारी केली. त्याला कोणताही दिखावा करायचा नव्हता, पण मला सन्मानाने आपल्या आयुष्यात आणायचं होतं. एका सुंदर शांत देवळात. आणि नंतर नोंदणी पद्धतीने आमचा विवाह संपन्न झाला. जेव्हा रोहनने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि भांगेत सिंदूर भरला, तेव्हा माझ्या डोळ्यातील आनंदाश्रू वाहू लागले. त्याने सर्वांसमोर वाकून माझे कपाळ हळूच चुंबले. तो केवळ एक विधी नव्हता, तर एका तुटलेल्या स्त्रीला सन्मानाने स्वीकारण्याची ती प्रतिज्ञा होती. लग्नानंतर रोहनने मला एका निसर्गरम्य हिल स्टेशनवर नेण्याचे ठरवलं. मुले घरी रोहनच्या विश्वासू आजी आणि काळजीवाहूंकडे मजेत होती. रोहनला माझ्यासोबत काही निवांत खाजगी क्षण घालवायचे होते. आम्ही एका सुंदर डोंगराच्या कडेला असलेल्या आलिशान रिसॉर्टमध्ये पोहोचलो. चहूबाजूंनी दाट धुके, हिरवेगार डोंगर आणि मंद वाहणारा थंड वारा मनाला भुरळ घालत होता. संध्याकाळी रिसॉर्टच्या टेरेसवर रोहनने खास कॅन्डल लाईट डिनरची सोय केली होती. मी गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, केस मोकळे सोडले होते. जेव्हा मी टेरेसवर आले, तेव्हा रोहन तिथे आधीच माझी वाट पाहत उभा होता. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता. मला पाहताच त्याच्या नजरेतील भाव बदलले. तो टक लावून माझ्याकडे पाहत राहिला. अशी पाहू नका ना, मी लाजून खाली पाहत म्हणाले. रोहन पुढे आला आणि त्याने माझा हात धरून मला टेबलाजवळ नेलं. माझी पत्नी इतकी सुंदर दिसते आहे, मग मी डोळे कसे हटू? त्याने अत्यंत रोमॅन्टिक अंदाजात विचारलं. मंद संमतीच्या तालावर आम्ही एकत्र जेवलो. वातावरणात गुलाबांचा मंद सुवास आणि मेणबत्त्याचा उबदार प्रकाश पसरला होता. जेवण झाल्यावर रोहनने संगीताचा आवाज थोडा वाढवला आणि माझ्यासमोर हात पुढे केला. मे आय हॅव अ थे डान्स मिस प्रोजेक्ता रोहन? मी हसून माझा हात त्याच्या हातात दिला. रोहनने हळूच मला स्वतःच्या जवळ ओढलं. एका हाताने माझी कंबर पकडली आणि दुसऱ्या हातात माझा हात गुंफला. थंड वाऱ्याच्या झुळकीत आम्ही मंद लयीत डान्स करू लागलो. आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. रोहनची नजर सतत माझ्या ओठांवर आणि डोळ्यावर खिळलेली होती. तुला आठवतंय प्राजक्ता, आपल्या पहिल्या भेटीत मी तुला नाचायला सांगितलं होतं? रोहनने मंद आवाजात आठवण करून दिली. हो. मी प्रचंड घाबरले होते. मी त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाले. तेव्हा मी खूप असहाय्य होतो, पण आज तू माझ्या बाहूमध्ये आहेस, माझी पत्नी म्हणून. त्या दिवशी मी तुझा नाच पाहिला होता, पण आज मी तुझं मन आणि तुझं प्रेम अनुभवतो आहे. असं म्हणत रोहनने मला आणखीन घट्ट जवळ घेतलं. त्याच्या या जवळकीने माझ्या शरीरात एक गोड शिरशिरी पसरली. रोहनने हळूच आपले ओठ माझ्या कपाळावर टेकवले. नंतर गालावरून ओघळत तो माझ्या मानेजवळ आला. त्याच्या उष्ण श्वासांनी माझी धडधड अजून वाढवली. मी डोळे मिटून घेतले आणि त्याच्या खांद्यावर पकड घट्ट केली. त्यानंतर तो मला हळुवारपणे उचलून खोलीत घेऊन गेला. खोलीत मंद सुगंधी मेणबत्त्या जळत होत्या आणि बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. रोहनने मला हळूच बेडवर बसवले आणि स्वतः माझ्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने माझ्या दोन्ही हातांचे चुंबन घेतले. प्राजक्ता, तू माझ्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर आणि देणगी आहेस. माझ्या उजाड पडलेल्या घराला तू स्वर्ग बनवलंस. आज मी माझं सर्वस्व तुला समर्पित करतो. माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते अथांग सुखाचं होतं. मी पुढं होऊन रोहनच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला जवळ ओढलं. त्या रात्री भूतकाळातील सर्व दुःखाचे
संघर्षाचे आणि भीतीचे ओझे कायमचे गळून पडले. रोहनच्या प्रेमाने माझ्या आत्म्याला स्पर्श केला होता. त्या एकांतात विश्वासाच्या आणि उत्कंठ प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी आम्ही दोघे कायमचे एक झालो. हिल स्टेशनवरून परत आल्यानंतर आमचे आयुष्य एका सुंदर सुरेल प्रवासासारखे सुरू झाले. रोहन कामावर जाण्यापूर्वी मला घट्ट मिठी मारून निरोप घ्यायचा, तर संध्याकाळी घरी आल्यावर आधी मुलांशी खेळून मग माझ्यासोबत गप्पा मारत वेळ घालवायचा. कबीर, आरव, आयांश आता थोडे मोठे झाले होते. ते तिघेही मला आई म्हणून बिलगायचे. तेव्हा मला वाटायचं की एका आईच्या संघर्षाचे यापेक्षा मोठे काय फळ असू शकते. ज्या समाजाने एकेकाळी मला एकटीला सोडून दिलं होतं, त्याच समाजात आज मी एक स्वाभिमानी, सुखी आणि प्रेमाने भरलेल्या घराची राणी होते. रोहनने मला केवळ पत्नीचा दर्जा दिला नव्हता, तर त्याच्या प्रत्येक श्वासात आणि निर्णयात मला समान भागीदार बनवलं होतं. एका वादळातून सुरू झालेली ही प्रेमकथा आता विश्वासाच्या आणि अथांग प्रेमाच्या अथांग सागरात शांतपणे वाहत होती. आमचा संसार सुखाच्या एका अत्यंत शांत सुरेल लयीत वाहत होता. रोहनचे निस्सीम प्रेम, कबीर, आरव, आयांश या तिघांचे निरागस बालपण आणि आमचे प्रशस्त घर या सगळ्यांनी माझ्या आयुष्यातील दारिद्र्य आणि भीतीची जुनी जळमटे पूर्णपणे पुसून टाकली होती. पण मानवी आयुष्य हे नेहमीच एका स्थिर पाण्याच्या डबक्यासारखं शांत राहू शकत नाही. कधीतरी एखादा असा दगड पडतो ज्याचे उमटणारे तरंग सगळ्या अस्तित्वाला हादरून सोडतात. माझ्या आयुष्यातील ती नवी वादळाची नांदी ठरली एका पावसाळी रात्री. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट आणि खिडक्यावर आदळणाऱ्या पाण्याच्या धारा यामुळे हवेत एक विचित्र गारठा भरून राहिला होता. मुले वरच्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत गाढ झोपली होती. रोहन नेहमीप्रमाणे त्याच्या लॅपटॉपवरच्या हॉटेलच्या नव्या प्रोजेक्टचं काम करत होता. मी त्याला ग्रीन टी देण्यासाठी त्याच्या स्टडी रूममध्ये गेले. मी चहाचा कप टेबलवर ठेवला. रोहनने मान वर करून माझ्याकडे पाहिलं आणि एक अत्यंत थकलेलं आणि प्रेमळ स्मितहास्य दिलं. थँक्स प्राजक्ता, आज खूप डोकेदुखी सुरू आहे. मग लॅपटॉप बंद करा, आता रात्रीचे 12 वाजत आले आहे, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाले. तेवढ्यात रोहनच्या फोनची स्क्रीन उजळली. कुठल्या तरी अज्ञात लँडलाईन नंबरवरून कॉल येत होता. रात्रीच्या या प्रहारात आलेला तो कॉल पाहून रोहनच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले. त्याने घाईघाईने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो. रोहनचा आवाज एकदम कठोर झाला. पलीकडून काय बोलले जात होते हे मला ऐकू येत नव्हते, पण रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू उडू लागला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्याचे डोळे आश्चर्याने आणि एका अनामिक भीतीने मोठे झाले. तू तू तिथे कसा पोचलास? मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. रोहन दात ओठ खाऊन दबक्या आवाजात गुरगुरला. समोरून काहीतरी उत्तर आले आणि रोहन क्षणाचाही विलंब नव्हता फोन कट केला. त्याचा श्वास वेगाने चालू होता. रोहन, काय झालं? कोणाचा फोन होता इतक्या रात्री? मी काळजीनं विचारलं. रोहनने स्वतःला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याने एक कृत्रिम हास्य चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाला, नाही प्राजक्ता, काही नाही. हॉटेलच्या सिक्युरिटी टीमचा कॉल होता. काही किरकोळ वाद झाला आहे पार्किंगमध्ये. मला जरा तातडीने जावे लागेल. इतक्या रात्री आणि या मुसळधार पावसात? हो, जाणे अत्यंत गरजेचं आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मुलांकडे लक्ष ठेव आणि दरवाजा आतून व्यवस्थित लॉक कर. असे म्हणत रोहनने कोट चढवला आणि गाडीच्या चाव्या घेऊन तो तडक घराबाहेर पडला. त्याच्या जाण्याने माझ्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून आली. रोहनचा तो बदललेला चेहरा, त्याच्या आवाजातील थरकाप मी पहिल्यांदाच अनुभवला होता. तो हॉटेलच्या साध्या वादासाठी इतका विचलित कधीच होत नसे. काहीतरी नक्कीच गडबड होती. त्या रात्री रोहन पहाटे 4 वाजता घरी परतला. त्याचे कपडे चिखलाने माखलेले होते आणि त्याच्या हाताच्या बोटावर ओरखंड्याच्या ताज्या खुणा होत्या. मी जागीच होते. मी विचारल्यावर त्याने गाडीचे टायर पंक्चर झाल्याचं आणि ते बदलताना हात सोलटवण्याचे थातुरमातुर कारण दिलं. पण त्याच्या डोळ्यात लपलेली ती अस्वस्थता मला स्पष्ट दिसत होती. त्या घटनेनंतर रोहनचे वागणे हळूहळू बदलू लागले. तो सतत विचारात गढलेला असायचा. फोन वाजला की तो दचकायचा. अनेकदा तो रात्रीच्या वेळी घरातून अचानक निघून जायचा आणि तासनतास गायब असायचा. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या मुलांना तो आपल्या प्राणापेक्षा जास्त जपायचा, त्यांच्याकडेही तो आता त्याचे लक्ष उडाले होते. एक दिवस मी दुपारी मुलांच्या कपड्याची घडी घालत होते. रोहन कामावर गेला होता. मी रोहनच्या स्टडी रूममध्ये कपड्यांचे इस्त्रीचे कपाट उघडण्यासाठी गेले.
रोहनचा लॅपटॉप टेबलावर उघडाच पडलेला होता. मी सहज म्हणून त्याच्याकडे पाहिलं. लॅपटॉपवर एका जुने न्यूज आर्टिकलचं पान उघडं होतं. त्या बातमीचं शीर्षक वाचून माझे हातपाय थरथरले. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती रोहन यांचा जुन्या फार्म हाऊसवर भीषण अपघात. पत्नीचा जागीच मृत्यू, मात्र जुळ्या मुलांची गूढ कायम. ती बातमी 4 वर्षे जुनी होती. मी खाली स्क्रोल केलं. त्या रोहनच्या पहिल्या पत्नीचं, जिचं नाव राधिका होतं. मृत्यूचा तपशील होता, पण लेखाच्या शेवटी एक धक्कादायक ओळ लिहिलेली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र पुराव्याअभावी केस बंद करण्यात आली. घातपात? रोहनने तर मला काही सांगितलं होतं की राधिकाचा मृत्यू रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म देताना झालेल्या गुंतामुळे झाला होता. मग हा अपघाताचा आणि फार्म हाऊसचा उल्लेख कुठून आला? माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. जर राधिकाचा मृत्यू बाळपणात झाला नव्हता, तर तो रोहनने माझ्यापासून हे का लपवलं आहे? आणि त्या जुळ्या मुलांचे गूढ काय होतं? 2 दिवसानंतर घराच्या मुख्य दरवाजावर एक पार्सल आलं. त्यावर कोणाचंही नाव नव्हतं, फक्त मिसेस प्राजक्ता असा उल्लेख होता. मी उत्सुकतेने आणि थोड्या भीतीने ते पार्सल उघडलं. आत एक जुना धूळ खाल्लेला पेनड्राईव्ह आणि एक हस्तलिखित चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लाल शाईने लिहिलं होतं, प्राजक्ता, ज्या माणसाला तू देव मानत बसलीस त्याचा खरा चेहरा तुला अजून ठाऊक नाही. जर तुला स्वतःचा जीव आणि तुझ्या मुलाचा जीव वाचवायचा असेल तर सत्य शोध. रोहनच्या त्या जुन्या फार्म हाऊसवर जा. तिथे राधिकाचे अस्तित्व गाडले होते. घड्याळाचे काटे फिरत आहे. लवकरच तुझाही नंबर लागेल. ती चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर काटा आला. हे कोणाचं कारस्थान होतं? माझ्या पहिल्या नवऱ्याचे की रोहनच्या एखाद्या जुन्या शत्रूचे? मी थरथरत्या हाताने तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला. त्यात एकच ऑडिओ फाईल होती. मी प्ले बटन दाबलं. स्पीकरमधून एक स्त्रीचा घाबरलेला, रडवेला आवाज घुमू लागला. रोहन, प्लीज मला सोडून दे. मी कोणाला काही सांगणार नाही. तू त्या पैशासाठी इतका खाली कसा पडू शकतोस? ही मुलं तुझी नाहीत. तू का त्यांच्या जीवावर उठला आहेस? रोहन, नको. त्यानंतर एका वस्तूच्या जोरात आदळण्याचा आवाज आला. एका स्त्रीची भयानक किंचाळी, आणि मग सर्वत्र भयान शांत. तो आवाज ऐकून मी लॅपटॉप बंद केला आणि जागेवरच कोसळले. माझा श्वास कोंडला होता. ती राधिका होती का? आणि ती असे का म्हणत होती की ही मुले तुझी नाहीत? मग आरव आणि आयांश नक्की कोणाची मुलं आहेत? रोहनने माझ्याकडे येऊन जे अश्रू ढाळले होते ते सर्व एक नाटक होतं का? माझ्या डोळ्यांसमोर एक अंधारी दाटून आली. ज्या माणसाने मला रस्त्यावरून उचलून आपल्या घराची राणी बनवलं, ज्याच्या स्पर्शात मी सुरक्षितता अनुभवली होती, तो माणूस एक खुनी असू शकतो? मी रोहनला थेट विचारण्याचं धाडस करू शकत नव्हते. जर चिठ्ठीत लिहिलेलं खरं असेल तर थेट प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या आणि मुलांच्या जीवाला धोका निर्माण करणं होतं. मला स्वतःच या प्रकरणाच्या मुळाशी जाणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी रोहन एका मोठ्या बिझनेस मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात गेला होता. तो 2 दिवस परतणार नव्हता. हीच माझ्यासाठी योग्य संधी होती. मी मुलांना माझ्या एका जुन्या अत्यंत विश्वासू मैत्रिणीकडे सुरक्षित सोडले आणि रोहनच्या जुन्या डायरीमधून शोधून काढलेल्या त्या कुलूपबंद फार्म हाऊसच्या पत्त्यावर निघाले. ते फार्म हाऊस शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर एका घनदाट जंगलाच्या पायथ्याशी होते. रस्ता निर्मनुष्य आणि खडकतर होता. संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि आकाशात काळे ढग जमा झाले होते. फार्म हाऊसच्या मोठ्या लोखंडी गेटला गंज चढला होता. आजूबाजूला वाढलेले रानटी गवत आणि झाडांची दाट सावली यामुळे त्या वस्तूला एक भताकुटकीचे रूप आलं होतं. मी गाडी लांबच उभी केली आणि पायी चालत गेटजवळ गेले. सुदैवाने गेटची साखळी तुटलेली होती. मी धडधडत्या हृदयाने फार्म हाऊसच्या मुख्य दरवाजाजवळ पोचले. दरवाजाला एक जुनं कुलूप होतं, पण ते आधीच कोणीतरी तोडल्याचे दिसत होतं. मी हलकेच दरवाजा ढकलला. एक मोठ्या आवाजासह दरवाजा उघडला आणि आतून बंदिस्त कुबट हवेचा दर्प बाहेर आला. घरात पूर्ण अंधार होता. मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली. ड्रॉइंग रूममध्ये जुने फर्निचर पांढऱ्या चादरीने झाकलेले होते. भिंतीवर जाळी लागलेली होती. मी टॉर्चचा प्रकाश टाकत पुढे गेले. एका खोलीच्या दारावर राधिका अशी नेमप्लेट अर्धवट लटकलेली होती. मी थरथरत्या हाताने तो दरवाजा उघडला. ती एक बेडरूम होती. तिथं सर्व काही अस्ताव्यस्त पडलं होतं. जणू काही वर्षापूर्वी तिथे मोठी झटापट झालेली असावी.
जमिनीवर काचेचे तुकडे विखुरले होते. मी कपाटाची तपासणी सुरू केली. कपाटाच्या एका चोर कप्प्यात मला एक जुनी वैद्यकीय फाईल सापडली. मी टॉर्चच्या प्रकाशात ती फाईल वाचू लागले. त्या फाईलमधील कागदपत्रे वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. DNA रिपोर्ट 1. आयांश आणि रोहन मॅच निगेटिव्ह 0%. DNA रिपोर्ट 2. आरव अँड रोहन मॅच निगेटिव्ह 0%. मेडिकल सर्टिफिकेट रोहन कधीही पिता बनू शकत नाही. इनफर्टिलिटी रिपोर्ट. माझे डोके सुन्न झालं. रोहन कधीच पिता बनू शकत नव्हता. मग आरव आणि आयंश कोणाची मुले होती? आणि रोहनने मला का सांगितले होते की त्याची पत्नी जुळ्या मुलांना जन्म देऊन वारली? तेवढ्याच जमिनीवर टॉर्चचा प्रकाश पडताच मला काहीतरी वेगळे दिसलं. लाकडी फरशीचा एक भाग थोडा वर उचललेला होता. मी तो लाकडी फळीचा तुकडा बाजूला केला. खाली एक तळघर होतं आणि खाली जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या होत्या. माझ्या मनातील भीती शिगेला पोहोचली होती, पण सत्य जाणून घेण्याची अनावर ओढ मला थांबू देत नव्हती. मी मोबाईलची टॉर्च घट्ट पकडली आणि अत्यंत सावधपणे त्या अंधाऱ्या पायऱ्या उतरू लागले. तळघरात प्रचंड गारठा होता. तिथे मेणबत्त्यांचा जळलेला वास येत होता. मी खाली पाऊल ठेवताच मला एका कोपऱ्यात मंद प्रकाश दिसला. तिथे कोणीतरी नुकतेच येऊन गेल्याच्या खुणा होत्या. मी पुढे सरकले. तिथे एका टेबलावर अनेक जुने फोटो आणि वृत्तपत्रांची कात्रणे चिटकवलेली होती. त्या फोटोमध्ये एक अनोळखी तरुण दिसत होता, ज्याचा चेहरा रोहनशी किंचित जुळता-मुळता होता. त्या फोटोखाली नाव लिहिले होते, विक्रम धाकटा भाऊ. कात्रणावरून उलगट गेलेली कहाणी थरकाप उडवणारी होती. रोहनचा एक सावत्र भाऊ होता, विक्रम. विक्रम हा एक मोठ्या ट्रस्टचा आणि वडिलोपार्जित संपत्तीचा खरा वारसदार होता. राधिका ही मूळची विक्रमची पत्नी होती. 4 वर्षापूर्वी एका रहस्यमय कार अपघातात विक्रमचा मृत्यू दाखवण्यात आला होता. राधिका त्यावेळी गरोदर होती. विक्रमच्या मृत्यूनंतर ती अफाट संपत्ती त्या जन्माला येणाऱ्या बाळांच्या नावावर होणार होती, जोपर्यंत ते सज्ञान होत नाहीत. रोहनने ती संपत्ती हडपवण्यासाठी राधिकावर दबाव आणला होता, पण राधिकाने त्याला विरोध केला. त्या झटापटीत राधिकाचा मृत्यू झाला. मात्र मुलांच्या जन्माची नोंद आणि त्याची कायदेशीर पालकत्व असल्याची रोहनला त्या ट्रस्ट संपत्तीचा 1 रुपयाही वापरता येत नव्हता. त्यामुळे रोहनला त्या जुळ्या मुलांना जिवंत ठेवणं भाग होतं. पण मुले अकाली जन्माला आल्यामुळे अशक्त होती. त्यांना जगवण्यासाठी आईच्या दुधाची अत्यंत गरज होती. वरच्या दुधाने त्यांची प्रकृती खालावत होती आणि जर ती मुले दगावली असती तर संपूर्ण संपत्ती सरकारी ट्रस्टकडे वर्ग झाली असती. म्हणूनच रोहनने माझा शोध घेतला होता. माझ्या डोळ्यांसमोरून सर्व घटना एखाद्या चित्रपटासारख्या तरळू लागल्या. हॉटेलमध्ये माझी ती पहिली भेट, त्याने मला नाचायला लावणं, दुधासाठी दिलेले ते हजारो रुपये, माझ्या घरापर्यंत येणं आणि माझ्या दारुड्या नवऱ्याला पैसे देऊन पिटावून लावणं, हे सर्व एका निर्दयी थंड डोक्याच्या गुन्हेगाराचे नियोजन होतं. त्याचे माझ्याशी लग्न करणं हेही प्रेमापोटी नव्हतं, तर त्या मुलांचा कायदेशीर पालक आणि एक आदर्श कुटुंब दाखवून संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी रचलेला क्रूर कट होता. देवा, मी हे काय केलं? माझ्या तोंडून एक अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. मी ज्या माणसाला माझा देव मानलं होतं, तो एक राक्षस होता. सत्य फार लवकर शोधून काढलंच प्राजक्ता. अंधारातून एक थंड, प्रचलित आणि भयानक आवाज आला. मी विजेच्या वेगाने मागे वळले. टॉर्चचा प्रकाश पडताच समोर रोहन उभा होता. त्याच्या अंगात काळा लेदर जॅकेट होता आणि त्याच्या एका हातात रिव्हॉल्वर होती. त्याच्या चेहऱ्यावरचे ते प्रेमळ भाव आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. तिथे फक्त एक क्रूर, थंड हास्य पसरलं होतं. रोहन, माझा आवाज भीतीने घशातच अडकला. तू मीटिंगला गेला होतास ना? रोहन मंद पावले टाकत पुढे आला. मी मीटिंगला गेलो होतो, पण माझ्या घराच्या सिक्युरिटी सिस्टीमने मला अलर्ट दिला की तू फार्म हाऊसच्या दिशेने निघाली आहेस. मला खात्री होती की तो पेनड्राईव्ह मिळाल्यावर तू शांत बसणार नाहीस. तू राधिकाला मारलंस आणि विक्रमलाही? मी थरथरत विचारलं. रोहन मोठ्याने हसला. तो हसण्याचा आवाज तळघराच्या भिंतीवर आदळून भयानक वाटत होता. विक्रम माझा सावत्र भाऊ होता. वडिलांनी सर्व काही त्याच्या नावावर केलं, कारण मी त्यांचा स्वतःचा मुलगा नव्हतो, दत्तक होतो. मी त्यांच्या साम्राज्याला शून्यातून शिखरावर नेलं आणि फळ कोणाला मिळालं? त्या नालायक विक्रमला. राधिकानेही माझ्याशी दगाबाजी केली. तिने मला संपत्ती देण्यास नकार दिला.
अपघातात विक्रम मेला, पण राधिका वाचली होती. तिने या फार्म हाऊसवर त्या मुलांना जन्म दिला. तिने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली, म्हणून तिचा काटा मला काढावा लागला. रोहनने बंदुकीची नळी माझ्या दिशेने रोखली. पण प्राजक्ता, तुला मारण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. तू एक उत्तम आई आहेस. तू माझ्या त्या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग होतीस. तुझ्यामुळे ती मुलं जगली. तुझ्यामुळे मला कोर्टात मुलांचे पालकत्व मिळाले आणि आज 5,000 कोटींची ट्रस्ट माझ्या नावावर झाली आहे. मी तुला सुखात ठेवले होते ना, मग का उकरून काढलंस हा भूतकाळ? रोहनचा आवाज चढला. तू माणूस नाहीस, पशु आहेस. मी संतापाने ओरडले. तू त्या निष्पाप जीवांचा वापर केलास आणि माझ्या गरिबीचा, माझ्या लाचारीचा सौदा केलास. या जगात प्रत्येक गोष्टीचा सौदा होतो प्राजक्ता, रोहन थंडपणे म्हणाला. आता दुर्दैवाने मला हा अध्यायही संपवावा लागेल. राधिकाप्रमाणे तुझाही एक कार अपघातात दुर्दैवी मृत्यू होईल. एक दुःखी पत्नी म्हणून मी पुन्हा लोकांची सहानुभूती मिळवेल आणि त्या तिन्ही मुलांना मी माझ्या पद्धतीने वाढवेल. नाही, मी माझ्या कबीरला तुझ्या सावलीतही राहू देणार नाही, मी किंचाळले. रोहन पुढे सरसावला आणि त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी मी माझ्या हातात असलेली जड धातूची टॉर्च त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण ताकदीने भिरकावली. टॉर्च थेट त्याच्या नाकावर बसली. रोहन वेदनेने विव्हाळला आणि त्याच्या हातातली बंदूक निसटून जमिनीवर पडली. मला मिळालेली ही एकमेव संधी. मी क्षणाचाही विचार न करता पायऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. अंधारातून मी कसेबसे तळघरात बाहेर पडले आणि फार्म हाऊसच्या मुख्य दरवाजाकडे धावले. मागे रोहन ओरडण्याचा आवाज येत होता. प्राजक्ता, तू इथून जिवंत बाहेर पडू शकत नाहीस. मी मुख्य दरवाजातून बाहेर पडून पावसात धावू लागले. चिखलात माझे पाय घसरत होते. विजांच्या प्रकाशात मला माझी गाडी लांब उभी असलेली दिसली. पण मी गाडीजवळ पोहोचण्यापूर्वीच मागून रोहनने मला गाठले. त्याने माझे केस पकडून मला जमिनीवर पाडले. मी चिखलात पडले. रोहन माझ्या अंगावर आला. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होतं. त्याने माझे दोन्ही हात दाबून धरले. तुला काय वाटते, तू माझ्या तावडीतून सुटशील? तो दात ओठ खाऊन म्हणाला आणि त्याने त्याचे हात माझ्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली. माझा श्वास कोंडू लागला. डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. कबीरचा निष्पाप चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. जर मी आज मेले तर माझ्या कबीरचं काय होईल? त्या अनाथ आरव आणि आयांचे काय होईल? त्या एका विचाराने माझ्या शरीरात कुठून तरी अफाट ताकद संचारली. मी माझा उजवा हात चिखलात फिरवला. माझ्या हाताला एक टोकदार जड दगड लागला. मी सर्व ताकदीनिशी तो दगड रोहनच्या दिशेने बाजूला मारला. रोहनचा तोल गेला आणि वेदनेने किंचाळत बाजूला पडला. त्याच्या डोक्यातून धार वाहू लागली. मी उठले. माझा श्वास दापत होता. रोहन जमिनीवर पडून उठण्याचा प्रयत्न करत होता. मी मागे न पाहता गाडीकडे धावले. गाडीचे दार उघडून आत बसले. इंधन चालू केलं आणि रिव्हर्स न घेता थेट ॲक्सिलेटर दाबले. गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावू लागली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनात आता कसलीही भीती नव्हती. फक्त एकच ध्येय होतं, मुलांपर्यंत पोचणे आणि या राक्षसाचा अंत करणे. मी थेट शहराच्या मुख्य पोलीस मुख्यालयात गाडी थांबवली. माझ्या अंगावरील चिखल, फाटलेले कपडे आणि हातात असलेल्या त्या फाईल्स पाहून ड्युटीवर असलेले पोलीस अधिकारी चकित झाले. मी पोलीस आयुक्तांसमोर सर्व पुरावे, तो पेनड्राईव्ह, फार्म हाऊसमधील DNA रिपोर्ट, राधिकाची डायरी आणि रोहनच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड्स. पोलीस तात्काळ ॲक्शनमध्ये आले. फार्म हाऊसवर पोलिसांची एक तुकडी रवाना करण्यात आली. जखमी अवस्थेत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रोहनला पोलिसांनी जागेवर बेड्या ठोकल्या. फार्म हाऊसच्या मागील भागात केलेल्या उत्खननात राधिकाचे अवशेषही सापडले, ज्यामुळे रोहनच्या गुन्ह्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाला. त्या भयानक रात्रीनंतर कित्येक महिने उलटले. रोहनला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विक्रम आणि राधिकाच्या संपत्तीचा ट्रस्ट आता सरकारी देखरेखीखाली आला. पण त्या मुलांची कायदेशीर कस्टडी आणि पालकत्व न्यायालयाने माझ्याकडे सोपवलं. न्यायालयाने माझ्या संघर्षाची आणि मातृत्वाची दखल घेत मला त्या तिन्ही मुलांची कायदेशीर आई म्हणून मान्यता दिली. आज मी एका छोट्या पण सुंदर घरात बसले आहे. सकाळचे कोवळे ऊन पसरले आहे. समोर बागेत कबीर, आरव आणि आयांश एकत्र फुटबॉल खेळत आहे. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण वातावरणात एक नवी उमेद, एक नवा आनंद निर्माण करत आहे. माझ्या आयुष्यात प्रेमाच्या नावाखाली आलेले वादळ शांत झालं होतं.
मी पुन्हा एकदा फसवली गेले होते. माझे हृदय पुन्हा एकदा तुटलं होतं. पण या संपूर्ण प्रवासात मी एक गोष्ट शिकले होते. एक स्त्री असहाय्य असू शकते, पण जेव्हा ती आई बनते तेव्हा जगातील कोणतीही क्रूर ताकद तिच्या मुलांच्या सुरक्षेच्या आड येऊ शकत नाही. आई, बघ आरवने कसा गोल केला. कबीर धावत येऊन माझ्या कुशीत शिरला. मागे आरव आणि अयांशीही धावत आले आणि मला बिलगले. मी त्या तिघांनाही माझ्या कुशीत घट्ट सामावून घेतलं. माझ्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब उघळले. आता माझ्या आयुष्यात कोणताही अंधार नव्हता. माझ्या मुलांच्या रूपाने माझ्याकडे माझे संपूर्ण जग होतं. न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर रोहनची रवानगी मध्यवर्ती कारागृहाच्या अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या अंधाऱ्या कोठडीत करण्यात आली. कायद्याने त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. विक्रम आणि राधिकाच्या अफाट संपत्तीचा ट्रस्ट आता न्यायालयाच्या देखरेखीखाली एका स्वतंत्र समितीमार्फत चालवला जात होता आणि कबीर, आरव, अयांश या तिघांचेही कायदेशीर पालकत्व माझ्याकडे होते. मी शहराच्या गजबजाटापासून दूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका शांत निसर्गरम्य उपनगरात एक छोटेखानी पण सुरक्षित घर घेतलं होतं. मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यातील थरार, भीती आणि भूतकाळ आता कायमचा संपला आहे. पण मला ठाऊक नव्हतं की काही वादळे ही केवळ तात्पुरती शांत होतात. ती नष्ट होत नाही, तर अधिक विध्वंस रूप घेऊन परत येण्यासाठी अंधारात दबा धरून बसलेली असतात. त्या दिवशी पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आभाळ काळ्या ढगांनी दाटून आलं होतं. मुले शाळेतून येऊन घरात ड्रॉइंग करत बसली होती. मी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी गरमागरम नाश्ता बनवत होते. घरात मुलांच्या हसण्याचा आणि रंगाच्या चित्रावरून चाललेल्या त्या गोड भांडणांचा आवाज घुमत होता. तेवढ्यात दिवाणखान्यातील लँडलाईन फोनची घंटी वाजली. आमचा लँडलाईन नंबर केवळ मुलांची शाळा आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील त्या तपास अधिकाऱ्याकडे, इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे होता, ज्यांनी रोहनच्या केसमध्ये मला मदत केली होती. मी हात पुसत फोनजवळ गेले आणि रिसिव्हर उचलला. हॅलो. पलीकडून केवळ श्वासांचा खोल, मंद आवाज येत होता. कोणताही प्रतिसाद नव्हता. हॅलो, कोण बोलतंय? मी पुन्हा विचारलं. पलीकडून एका अत्यंत विकृत, यंत्रवत आवाज कोणीतरी बोललं. आईची ममता अजूनही जागीच आहे ना प्राजक्ता? पण जे सावज पिंजऱ्यात आहे त्यांचे पंख अजूनही कापले गेलेले नाहीत. 3 निष्पाप बळी आणि एक चुकलेला हिशोब. उलटी गिनती सुरू झाली आहे. एका क्षणात कॉल कट झाला. माझ्या पाठीच्या कण्यातून एक बर्फासारखी थंड शिरशिरी उमटली. तो आवाज कोणाचा होता? तो रोहनचा आवाज नव्हता, पण त्या बोलण्यातील द्वेष आणि क्रौर्य रोहनपेक्षाही भयानक होतं. मी थरथरत्या हातांनी रिसिव्हर जागेवर ठेवला. खिडकीबाहेर अचानक वीज कडाडली. त्या प्रकाशात मला बागेच्या कंपाऊंड वॉलबाहेर एका मोठ्या झाडाखाली एक काळे रेनकोट घातलेली आकृती असल्याचं जाणवलं. मी डोळे विस्पारून पुन्हा पाहिलं, पण दुसऱ्या क्षणी अंधार पसरला आणि तिथे कोणीही नव्हतं. माझ्या मनात पुन्हा एकदा जुन्या भयानक दिवसांची सावली दाटून आली. मी क्षणाचाही विलंब न लावता इन्स्पेक्टर सावंतांना मोबाईलवरून कॉल लावला. सावंत हे प्रामाणिक आणि तडफदार अधिकारी होते. हॅलो मिसेस प्राजक्ता, सर्व ठीक आहे ना? सावंतचा भारदस्त आवाज ऐकून मला थोडा धीर आला. नाही सावंत सर, मला आत्ताच लँडलाईनवर एक भयानक धमकीचा फोन आला. कोणीतरी माझ्या घराबाहेर पाळत ठेवून आहे. रोहन तुरुंगात काही हालचाली करतोय का? पलीकडे सावंत काही सेकंद स्तब्ध राहिले. त्यांच्या शांततेने माझी धडधड अजून वाढली. मिसेस प्राजक्ता, मी तुम्हाला आत्ताच फोन करणार होतो. सावंतांचा आवाज चिंताग्रस्त झाला होता. आज दुपारी 2 वाजता मध्यवर्ती कारागृहातून रोहनला तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे एका अज्ञात टोळीने पोलिसांच्या व्हॅनवर कॅलिबर वेपन्सने हल्ला केला. 2 कॉन्स्टेबल जागीच शहीद झाले आहे आणि रोहन तिथून पसार आहे. काय? माझ्या हातातून मोबाईल निसटता वाचला. रोहन पळाला? इतक्या कडेकोट बंदोबस्तातून? हो. हा हल्ला अत्यंत व्यावसायिक होता. रोहननं हे बाहेरून कोणाच्या तरी मदतीने घडवून आणलं आहे. त्याचा एक जुना बिझनेस पार्टनर आणि आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड सिंडिकेटशी संबंध असलेला डेव्हिड नावाचा गुन्हेगार यात सामील असल्याचा संशय आहे. प्राजक्ता, तुम्ही अजिबात वेळ वाया घालू नका. मी लगेच तुमच्या घराकडे 2 गाड्यांचा फोर्स पाठवतो आहे. तोपर्यंत घराचे दरवाजे, खिडक्या आतून बंद करा आणि बाहेर पडू नका. कॉल संपला. माझे डोके सुन्न झाले होते. रोहन मोकळा झाला होता आणि त्याला हे चांगलं ठाऊक होतं की विक्रमची अब्जावधीची संपत्ती मिळवण्यासाठी त्याला आरव आणि अयांश हवे होते.
आणि स्वतःचा सूड पूर्ण करण्यासाठी माझा जीव हवा होता. सावंतांनी मदत पाठवण्याचे आश्वासन दिलं होतं, पण सह्याद्रीच्या त्या दुर्गम भागात पोलीस पोहोचण्यासाठी किमान 40 मिनिटे लागणार होती. पाऊस आता रौद्र रूप धारण करून कोसळत होता. वाऱ्याच्या वेगामुळे खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या. मी लगेच मुलांच्या खोलीत धाव घेतली. कबीर, आरव, आयांश, खेळणे थांबवा. पटकन इकडे या. मी शांत राहण्याचा आव आणत म्हणाले. काय झालं आई? आपण कुठे चाललोय? कबीरने आश्चर्याने विचारले. आपण लपाछपीचा एक नवीन गेम खेळणार आहोत. मी सांगेपर्यंत कोणी आवाज करायचा नाही, असं म्हणून आम्ही तिघांनी बेडरूममधील एका चोरकप्प्यासारख्या असलेल्या कपड्यांच्या वॉर्डरोबमध्ये त्यांना लपवलं. बाहेर काही आवाज आला नाही तरी दरवाजा उघडायचा नाही, समजलं? तिघांनी घाबरून माना डोलावल्या. मी वॉर्डरोब बंद केला आणि ड्रॉइंग रूममध्ये आले. किचनमधून मी सर्वात मोठा सुरा हातात घेतला. अचानक घराची मुख्य वीज गेली. घरात संपूर्ण अंधार पसरला. इन्व्हर्टरचा आवाज झाला, पण काही सेकंदात इन्व्हर्टरची वायर बाहेरून कापल्यामुळे तोही बंद पडला. बाहेरून कुंपणाची तार तुटल्याचा तीक्ष्ण आवाज आला. मी खिडकीच्या पडद्यातून बाहेर पाहिले. मुसळधार पाऊस. 3 सशस्त्र व्यक्ती घराच्या दिशेने येत होत्या. त्यांच्या हातात सायलेन्सर लावलेली स्वयंचलित पिस्तुले होती. त्यांच्या मागे एक उंच भारदस्त आकृती होती. तो रोहन होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमेचे व्रण होते आणि डोळ्यात एक जनावरासारखी क्रूरता होती. धडाम! मुख्य लाकडी दरवाजावर एक मोठी लोखंडी रॉडने प्रहार झाला. दुसऱ्या झटक्यात दारावरची कडी तुटली आणि तो उघडला गेला. 2 मारेकरी आत घुसले. त्यांच्या बंदुकीचा लेझर लाईट्स अंधाऱ्या खोलीत लाल रेषा ओढत फिरू लागल्या. प्राजक्ता, बाहेर ये. मला माहीत आहे तू इथेच आहे. रोहनचा गर्भगळीत करणारा आवाज घरात घुमला. मुलांना माझ्या हवाली कर. आज मी कोणतीही दया दाखवणार नाही. मी अंधारात एका मोठ्या सोफ्यामागे दबा धरून बसले होते. माझा श्वास रोखला गेला होता. एक मारेकरी माझ्या दिशेनेच पावलं टाकत येत होता. त्याच्या बुटांचा चिखलाचा आवाज अगदी जवळ आला. जसा तो सोफ्याहून पुढे झुकला तसा मी सर्व ताकदीनिशी त्याच्या पायावर सुऱ्याने वार केला. तो विवळत खाली पडला. क्षणाचाही विचार न करता मी त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतली. दुसऱ्या मारेकऱ्याच्या दिशेने अंधारात गोळी झाडली. गोळी त्याच्या खांद्याला लागली आणि तो भिंतीवर आदळला. तिच्याकडे बंदूक आहे, रोहन बाहेरून ओरडला. मी बेडरूमच्या दिशेने धावले, पण तेवढ्या तिसऱ्या मारेकऱ्याने मागील खिडकीत तोडून आत प्रवेश केला. त्याने माझ्या हातावर रायफलच्या बटनने प्रहार केला. पिस्तूल लांब जाऊन पडली. त्याने मला भिंतीवर आदळलं. माझ्या डोळ्यासमोर अंधारी दाटली. तेवढ्यात रोहन खोलीत आला. त्याने विजेच्या प्रकाशात मला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद होता. प्राजक्ता, शेवटी तू माझ्या जाळ्यात अडकलीस. रोहन पुढे आला आणि त्याने माझी मान पकडली. कुठं आहेत ती मुलं? सांग. मी मरीन, पण तुला त्या मुलापर्यंत पोहोचू देणार नाही. मी त्याच्या तोंडावर थुंकले. रोहनने संतापाने मला जमिनीवर फेकले. तुला मारणे माझ्यासाठी एका सेकंदाचं काम आहे, पण आधी मी तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या मुलांचा खात्मा करेल आणि मग त्या ट्रस्टचे वारसदार म्हणून त्यांचे बनावट डेथ सर्टिफिकेट बनवून संपत्ती माझ्या नावावर करून देशाबाहेर पळून जाईन. तो वॉर्डरोबच्या दिशेने चालू लागला. त्याला समजले की मुलं तिथेच लपलेली आहे. नाही रोहन, नको. मी ओरडत्या त्याच्या पायाला धरले. त्याने मला लाथ मारून दूर ढकलले. रोहनने वॉर्डरोबचा दरवाजा एका झटक्यात उघडला. आत मुले थरथर कापत एकमेकांना चिटकून बसली होती. कबीरने आरवला आणि आयांशला आपल्या मागे लपवलं होतं. माझ्या आईला हात लावायचा नाही, कबीर लहान आवाजात पण जिद्दीने ओरडला. रोहन हसला आणि त्याने पिस्तूल कबीरच्या दिशेने रोखली. तुझा बापही असाच नाहकमध्ये येत होता. आता तुझी पाळी. त्या क्षणी घराबाहेर पोलिसांच्या सायरनचा प्रचंड आवाज घुमला. रोहन विचलित झाला. त्याने खिडकीबाहेर पाहिलं. त्या एका सेकंदाचा विचलितपणाचा फायदा मी घेतला. मी जमिनीवर पडलेला जड ब्रासचा फुलदाणी उचलली आणि रोहनच्या डोक्यावर मागून प्रहार केला. रोहनचा तोल गेला. पिस्तूल त्याच्या हातातून खाली सुटली. बाहेर गोळीबाराचा आवाज सुरू झाला. इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या पथकासह घरात घुसले. रोहनच्या उरलेल्या मारेकऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, पण सावंताच्या अचूक निशाण्याने ते दोघेच जागेवर ठार झाले. रोहन त्या डोक्याला उठला आणि खिडकीतून बाहेर उडी मारली. सावंत सर, रोहन पळाला. तो जंगलाच्या दिशेने आहे. मी ओरडले. प्राजक्ता, तुम्ही मुलांसोबत सुरक्षित राहा. आम्ही त्याला सोडणार नाही. सावंत ओरडले आणि ते आपल्या पथकासह रोहनच्या मागे जंगलात धावले. पण माझे मन मला शांत बसू देत नव्हते. जोपर्यंत रोहन जिवंत पकडला जात नव्हता, तोपर्यंत माझ्या मुलांचे आयुष्य कधीच सुरक्षित राहू शकत नव्हते.
मी सावंतांच्या एका कॉन्स्टेबलची पडलेली अतिरिक्त बंदूक आणि शक्तिशाली टॉर्च उचलली. कबीर, दरवाजा आतून बंद कर. पोलीस काका बाहेर आहेत. अजिबात घाबरायचं नाही, असं सांगून ती मुसळधार पावसात काळोख्या जंगलात रोहनच्या मागावर निघाली. रात्रीचा तो घनदाट जंगल एका जिवंत नरकासारखा भासत होता. पायाखाली चिखल, काट्यांचे जाळे आणि कोसळणारा पाऊस. वाट काढणे अत्यंत कठीण झालं होतं. लांबून गोळीबाराचे आवाज येत होते, पण काही वेळातच आवाज बंद झाले. मी झाडांच्या आडून पुढे सरकले. टॉर्चच्या मंद प्रकाशात मला जमिनीवर डाग दिसले. रोहन जखमी होता. पुढे एक जुना इंग्रजकालीन पडका पाण्याचा बंधारा डॅम होता. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा आवाज कानावर पडत होता. तिथे पोहोचताच मला दिसले की इन्स्पेक्टर सावंत जमिनीवर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली होती आणि एका बंधाऱ्याच्या कडेवर रोहन उभा होता. त्याच्या हातात एक रिमोट कंट्रोलसारखं उपकरण होतं. थांब प्राजक्ता, रोहन किंचाळला. त्याचा आवाज पाण्याच्या आवाजापैकी स्पष्ट ऐकू येत होता. एक पायउली पुढे टाकू नकोस. मी बंदूक रोखून पुढे आले. तुझा खेळ संपला आहे रोहन. तू आता चारही बाजूंना घेरला आहेस. खेळ संपला नाही, खेळ आता सुरू झाला आहे. रोहन वेड्यासारखा हसला. तुला काय वाटतं मी फक्त मुलांसाठी आलो होतो? नाही, या बंधाऱ्यासाठी. मी RDX पेरून ठेवले आहे. जर मी हे बटन दाबलं तर हा बंधारा फुटेल आणि खालील संपूर्ण गाव, ज्यामध्ये तुझे घर आणि मुले आहेत, एका क्षणात पाण्याच्या प्रवाहात वाहून जातील. माझे डोके सुन्न झाले. हा माणूस केवळ खुनी नव्हता तर एक शैतान होता. तुला काय हवं आहे? मी कापत विचारलं. मला तो पेनड्राईव्ह आणि ट्रस्टचे मूळ कागदपत्र हवे आहेत, जे तू पोलिसांना दिले होते. सावंतच्या गाडीत ते पुरावे आहे. ते घेऊन ये. मला गाडीची चावी दे, तरच मी हा रिमोट निकामी करेन. त्या क्षणी माझ्या लक्षात आले की रोहनचा तोल ढासळत होता. अतिरक्तस्रावामुळे त्या थरकाप होत होता. तो केवळ काळाचा फायदा घेत होता. मी सावंतच्या दिशेने पाहिले. त्यांनी डोळ्यांनी इशारा केला. त्यांच्या हातातील पिस्तूल अजूनही सुरक्षित होती, पण त्यांच्या हालचाल करण्याची ताकद नव्हती. मी सावकाश बंदूक खाली केली. जणू मी शरण येत आहे. मी ठीक आहे रोहन, मी कागदपत्र आणते, पण आधी रिमोट खाली ठेव. त्या निष्पाप गावकऱ्यांचा आणि मुलांचा यात काही दोष नाही, मी अर्जवी स्वरात म्हटले आणि 2 पावले पुढे टाकले. तिथेच थांब. रोहनने रिमोट समोरील अंगठा घट्ट केला. त्या क्षणी विजेचा एक प्रचंड कडकडाट झाला. संपूर्ण परिसर लख प्रकाशाने उजळून गेला. रोहनचे लक्ष एका मिलीसेकंदापेक्षासाठी आकाशात गेले. तोच तो क्षण होता. मी विजेच्या वेगाने कमरेला लावलेली पिस्तूल उपसले आणि रोहनच्या रिमोट धरलेल्या हातावर अचूक गोळी मारली. गोळीच्या कानठळ्या बसणारा आवाज आला. गोळी थेट रोहनच्या मनगटात घुसली. रिमोट हातातून खाली निसटून बंधाऱ्यावर खोल पाण्यात पडला. रोहन वेदनेने प्रचंड किंचाळला. त्याचा तोल गेला, पण त्याने स्वतःला सावरले आणि भंचाळी थेट धावला. त्याच्या हातातील एक धारदार खंजीर होता. तो इतका प्रचंड होता की त्या थेट बंधाऱ्याच्या लोखंडी रेलिंगवर आदळले. आम्ही दोघेही निसरड्या झटपट करू लागलो. खंजीर माझ्यापासून अवघ्या काही इंचावर होता. मी मरेन, पण तुलाही सोबत घेऊन. रोहन दात ओठ खाऊन गुरगुरला. त्याच्या मूर्तीचे तांडव दिसत होते. पाऊस आमच्यावर आदळत होता. माझ्या अंगातील ताकद संपत चालली होती. खंजीरचे टोक माझ्या त्वचेला टोचू लागले. तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर मुलांचे चेहरे तरळले. त्यांचा स्पर्श निरागस हाक, आई. मातृत्वाची एक अनाकली आदिम शक्ती माझ्या नसानसात उसळली. मी माझे दोन्ही पाय रोहनच्या पोटावर टेकवले आणि पूर्ण खांद्यात खुपसला. रोहनचा तोल पूर्णपणे गेला. तो बंधाऱ्याच्या रेलिंगहून मागे झुकला. काही सेकंद त्याने हवेत हात मारून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच मृत्यूची खरी अथांग भीती उमटली. प्राजक्ता, वाचव मला. त्याचा अखेरचा क्षीण आवाज आला. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात आता कोणताही दयाभाव नव्हता. तिथे फक्त एक रक्षक आईचा निग्रह होता. हा तुझ्या पापांचा अंत आहे रोहन, मी थंड आवाजात म्हणाले. दुःखक्षणी रोहनचा हात सुटला. शेकडो फूट उसळणाऱ्या काळ्या पाण्याच्या भीषण प्रवाहात पाण्याच्या लाटांनी त्याला एका क्षणात पोटात सामावून घेतलं. त्याचे अस्तित्व कायमचे नाहीसे झाले. मी रेलिंगला धरून खाली बसले. माझा श्वास धपावत होता. संपूर्ण शरीर चिखलाने माखले होते. लांबून पोलीस कुमक, ॲम्ब्युलन्सचे सायरन वाजत होते. अतिरिक्त पोलीस दल बंधाऱ्याजवळ पोहोचले. त्यांना जखमी इन्स्पेक्टर सावंतांना स्ट्रेचरवर सुरक्षित बसवले. मिसेस प्राजक्ता, तुम्ही जे काही केलं ते एका सैनिकापेक्षा कमी नव्हते. सावंतांनी ॲम्ब्युलन्समधून जाताना आदराने हात जोडले. मी काही बोलले नाही. मला फक्त एकाच गोष्टीची आस लागली होती, माझी मुले. सकाळचे 6 वाजले होते. जेव्हा गाडी पोलीस माझ्या अंगणात थांबली, तेव्हा पूर्वेकडून येणारी सोनेरी किरणे आकाशात पसरली होती. रात्रभराचे वादळ पूर्णपणे शमले होते आणि हवेत ओल्या मातीचा एक सुगंध पवित्र सुवास दरवळत होता. घराचा दरवाजा उघडला गेला. आत पोलीस संरक्षणात बसलेले कबीर, आरव, आयांश मला पाहताच धावत आले. आई. तिघांची एकच काळजाला भिडणारी संपूर्ण हाक वातावरणात घुमली. मी गुडघ्यावर बसले आणि माझे दोन्ही हात पसरले.
तिन्ही मुले माझ्या कुशीत शिरली. त्यांच्या अश्रूंनी माझ्या शरीरावरील जखमांचे दुःख एका क्षणात धुवून टाकले. मी त्या तिघांना माझ्या छातीशी कवटाळले. त्या भयानक संघर्षाने माझे सर्व काही पणाला लागले होते, पण शेवटी सत्याचा आणि आईच्या एका अढळ प्रेमाचा विजय झाला होता. आता आमच्यावर कोणतीही काळी सावली नव्हती, कोणताही संशय नव्हता आणि कसलीही भीती उरली नव्हती. माझ्या मुलांच्या सुरक्षित शांत श्वासांसोबत एका नव्या भयमुक्त आणि सुंदर आयुष्याची पहाट उजाडली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.